ये जो स्कूल है ना, ये पिछले 1.5 साल से सिर्फ हमें परेशान कर रही है। हमारे बच्चों को ऑनलाइन आप सिखा रहे हो, उसका खाली ट्यूशन फीस लीजिए, यही हमारी मांग है। लैब यूज़ नहीं किया, लाइब्रेरी यूज़ नहीं किया, कंप्यूटर यूज़ नहीं किया, उसका भी फीस चार्ज कर रही है। फी क्लिअर करा तर आम्ही ऑनलाईन चालू करणार। तर पिंटो मॅडमने सगळ्या मंत्र्यांबरोबर फोटो काढून मोकळे झालेले आहे, पण कोणाकडे भीक मागितली बा कोणाला सांगितलं नाही किंवा ही शाळा 100% फी मागते आणि अशी फी मागते ज्या गोष्टी आम्ही शाळेत कधी वापरलेल्या नाहीयेत। क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका एक बार फिर स्वागत है। नालासोपारा पूर्व स्थित सेंट अलाउसीज स्कूल में छात्रों के परिजनों का फीस के मुद्दे को लेकर स्कूल प्रशासन के खिलाफ आक्रोश नजर आया, जिसमें मनसे भी छात्रों के परिजनों के साथ खड़ी नजर आई। वसई विरार में कोरोना की गति काफी धीमी हो गई है, जिसके चलते प्रशासन ने भी कुछ शर्तों के आधार पर काफी छूट दे दी है, जिसके चलते अब स्कूल भी जल्द खुलने के आसार नजर आ रहे हैं, जिस कारण एक बार फिर स्कूलों में फीस का मुद्दा गरमाता नजर आया। उसी क्रम में नालासोपारा पूर्व स्थित सेंट अलाउसीज स्कूल में फीस के मुद्दे को लेकर छात्रों के परिजन स्कूल प्रशासन के खिलाफ आक्रोशित नजर आए। नाम है आपका? मेरा नाम सुशील कुमार दुबे। दुबे जी, क्या समस्या है आपकी? समस्या ये है सर, ये जो स्कूल है ना, ये पिछले 1.5 साल से सिर्फ हमें परेशान कर रही है। जो भी फीस चाहिए उनको वो फीस मनमाना मांग रही है। सिर्फ जो हमने चीज़ें यूज़ नहीं किया, उनके सर्विसेज यूज़ नहीं किया, जैसे लैब यूज़ नहीं किया, लाइब्रेरी यूज़ नहीं किया, कंप्यूटर यूज़ नहीं किया, उसका भी फीस चार्ज कर रही है। हम बोल रहे हैं कि हम ट्यूशन फीस देने के लिए तैयार हैं, लेकिन वो ट्यूशन फीस नहीं मांग रहे हैं, वो पूरा का पूरा फीस मांग रहे हैं। अब मेरे घर पे 4 बच्चे, मेरे भाई के 2 बच्चे, मेरे 2 बच्चे इसी स्कूल में पढ़ते हैं। 2 बच्चे 9वीं से 10वीं में जा रहे हैं। अभी वो दोनों जन को मेरे को मजबूरी में उनका फ़ीस भरना पड़ा पूरा का पूरा, क्योंकि यहाँ पे उन्होंने क्लास चालू नहीं किया। अब 2 बच्चों का फ़ीस बाकी है, उनका फ़ीस नहीं भरा, उनका अभी तक क्लास चालू नहीं हुआ। 2 दिन हो गए उनके क्लास चालू नहीं हुआ। बाकी 2 बच्चों के हम लोग ने मजबूरी में कैसे भी करके फ़ीस भरा, पूरा फ़ीस भरा। उन्होंने क्या किया है, 800 रुपया हमें डिस्काउंट दिया है टोटल फ़ीस के ऊपर। जब पूछा वो 800 रुपया क्या है, तो बोलते हैं एक्टिविटी फ़ीस जो होती है उसका 10% डिस्काउंट दिया है। मैडम, क्या नाम है आपका? मेरा नाम कामिनी रमेश कोंडविलकर है। मेरा बच्चा अभी 9th स्टैंडर्ड में है। गेला लास्ट 1.5 साल से हम लोग स्कूल में बहुत सारे एप्लीकेशन दिया। हम लोगों की एक ही मांग है कि हमारे अगर बच्चे आपका कंप्यूटर यूज़ नहीं करते, आपका बस यूज़ नहीं कर रहे, आपका कोई भी एक्स्ट्रा, आपका फ़ैन लाइट कुछ भी यूज़ नहीं कर रहे, फिर भी आप उसका एक्स्ट्रा पैसा हमारे पास से ले रहे हो, जो कि आप खाली जो हमारे बच्चों को ऑनलाइन आप सिखा रहे हो, उसका खाली ट्यूशन फीस लीजिए, यही हमारी मांग है। अभी लॉकडाउन से हमारा घर में मतलब मेरे जो हस्बैंड है उनका जॉब चला गया, मेरा खुद जॉब नहीं है, तो हम लोग घर कैसे चलाएं? और ऊपर से अगर हम लोग 2-2, 2,500 हज़ार अगर मंथली फीस देते हैं तो हम लोग कैसे करेंगे? मतलब पॉसिबल ही नहीं है, हम लोग नहीं दे सकते। बस हमारे यही मांग है कि आप ट्यूशन फीस लो, बाकी बस हम वही हम लोग एग्री करते कि वही हम लोग दे सकते हैं बस। माझं नाव आहे प्रीती प्रदीप कदम। माझे इथे 2 मुली आहेत ज्या शाळेमध्ये नर्सरीपासून आहेत, पण आम्ही एवढ्या वर्षामध्ये ह्यांच्याकडे कोणतीही मागणी केली नव्हती की आम्हाला फीज कमी करा। प्रत्येक वर्षी त्यांची 300-400 रुपये जी काही ठरलेली फी असते ती सगळी आम्ही कंपल्सरी भरत होतो, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही। सगळ्यांचे जॉब गेलेले आहेत, माझ्या मिस्टरांचं सुद्धा। मेन म्हणजे आम्ही कोरोना पॉझिटिव्ह एकदा नाही 2दा झालेलो आहोत। ते सुद्धा ही स्कूल जे तुमचे रिपोर्ट्स आहेत त्या सकट तुम्ही कुठे ॲडमिट झाला, तुम्हाला किती खर्च आला, ते सुद्धा ती लोक मागतायत। ते सुद्धा दिलेलं असून सुद्धा आम्हाला सांगतायत तुमची फी क्लिअर करा तर आम्ही ऑनलाईन चालू करणार। आम्ही हे सुद्धा सांगितलं, जर ह्याच्यामध्ये कोणी डिप्रेशनमध्ये गेलं, पॅरेंट्स आमच्या जीवाचं काही झालं, आमची मुलं वाऱ्यावर पडणार, जर आमचा मूल दगावला तर तुम्ही स्कूल देणार आहेत का? त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे, हे सुद्धा मॅडम बोलून झालेले आहेत। आमच्याकडे एकच आम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही फक्त आमच्याकडून क्लास फी घ्या, ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या ऐपतही नाही आहे, ते सुद्धा आम्ही कसं तरी ॲडजस्ट करू। आम्ही घर चालवणार, आम्ही मोबाईल हप्त्यांवरती घेणार। प्रत्येक घरांमध्ये 2-2, 3-3 मुलं आहेत, हप्ते किती भरणार आम्ही रूममध्ये राहतो, त्याचंसुद्धा थकलेले आहेत। आम्ही काय काय करणार? कोणीही परिस्थितीचं जाणून घेतच नाही आहे। फक्त त्यांना एकच आहे की आमची फी द्या, तेव्हाच ऑनलाईन चालू होईल। शंकर रे, माझा एक मुलगा एक 1st स्टँडर्डला आणि एक 7वीमध्ये आहे। ह्या शाळेचं आम्ही 1.5 वर्ष एकच भांडण चालू आहे की बाबा आम्ही दरवर्षी तुम्हाला सगळी फी देतो। आमचं फक्त एवढंच मागणं आहे की बाबा जे तुम्ही दर महिन्यात 1300 रुपये मंथली फी आहे ती जरी घेतलात, मला एक कळत नाही की या शाळेला भस्म्या झालं आहे का, की जो पैसाचा हापाप एवढे भुकेले पैशासाठी बाबा यांना नवीन ॲडमिशन्स पाहिजे, सगळ्या फीज पाहिजेत। आमचं एवढंच म्हणणं आहे की बा तुमचा दर महिन्याचं आम्ही जर बेसिक नॉर्मल कॅल्क्युलेशन उत्पन्न काढलं तर 1 करोड रुपये एका वर्गाचे
यांच्या शाळेमध्ये प्रत्येक डिव्हिजनला म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून 10वीपर्यंत एकेका वर्गाचे 10 बॅचेस आहेत, 10 वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये 60 ते 70 मुलं आहेत आणि प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करता अंदाजे सांगितल्याप्रमाणे 1 करोड रुपये ही लोक शाळा फक्त कमवते. म्हणजे 10 करोड रुपये दर महिना या शाळेला पैसा येतो. ह्या शाळेचं फक्त बोलतात ना नाव मोठं आणि लक्षण खोटं. त्या पिंटो मॅडमने सगळ्या मंत्र्यां संचालकांबरोबर फोटो काढून मोकळे झालेले आहे, पण कोणाकडे भीक मागितली बाबा कोणाला सांगितलं नाही किंवा कोणी तिथून किंवा आमचे जे वर्षा गायकवाड त्यांनी सुद्धा एक GR काढला नाही की बाबा शाळेने फक्त त्या तोंडी बोलते आहेत की फक्त तुमची फी माफ होईल किंवा फी भरू नका, पण त्यांनी कुठे असं GR काढलं नाही. तर ह्या माध्यमातून मी वर्षा मॅडमला सुद्धा सांगतो आहे की तुम्ही फक्त GR काढा की बाबा फक्त जी ट्युशन फी आहे प्रत्येक शाळेंना, जी प्रायव्हेट शाळा जी आकारते आहे, ज्यांना फक्त पैसा पाहिजे त्यांना फक्त बाबा, आणि ती पण आम्ही दरवर्षी नाही मागत आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे, ज्या करोनामुळे 1.5 वर्ष आम्ही सगळी पूर्ण जनता पूर्ण जे महामारीमुळे भरडल्या गेल्या आहेत, ते फक्त त्यांनी फक्त ह्या वर्षासाठी आणि आता येणारं वर्ष आहे त्याचा त्यांनी फक्त भान ठेवून फक्त जी शिक्षणाची फी आहे, जो बेसिक खर्च म्हणजे ट्युशन फी जी आहे ती फक्त त्यांनी घ्यावी आणि बाकीचा खर्च पालकांना थोडा जो बर्डन आहे तो कमी करावा, हेच फक्त तुमच्या माध्यमातून सांगणं आहे आमचं. धन्यवाद. माझं नाव सायली शरद सावंत. माझा मुलगा 10वीला यावर्षी इथे होता. आम्ही 9वीपर्यंतची नर्सरीपासून 9वीपर्यंतची एकाही वर्षाची कधीही एक रुपयाही ठेवलेला नव्हता. पण मागच्या वर्षीच्या करोनामुळे जो प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी स्वतः ट्युशन टीचर आहे. मी स्वतः मुलांना शिकवत होती, पण मी ॲज अ टीचर मुलांची अर्धी फी घेऊन मुलांना शिकवलं आहे. पण असं कधी कोणाला म्हटलं नाही की बाबा तुम्ही पूर्ण फी द्या किंवा, पण ही शाळा 100% फी मागते आणि अशी फी मागते ज्या गोष्टी आम्ही शाळेत कधी वापरलेल्या नाही आहेत. अजूनपर्यंत शाळेची जी एक्स्ट्रा इन्फ्रास्ट्रक्चरची फी मागते, बरोबर आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी, कम्प्युटर लॅब, ह्या सगळ्या फीज आम्ही 9वीपर्यंत जर अगदीही काहीही कुठेही हे करता भरलेली आहे. पण ह्या वर्षी त्या लोकांनी आमचा एकही रुपया कमी केलेला नाही आहे आणि उलट आमच्या मुलांना मेंटली टॉर्चर करतात. ऑनलाईन क्लासेसमध्ये मुलांना सगळ्यांसमोर ऐकवलं जातं की तुझी फी बाकी आहे. जर अशा याच्यामध्ये आमच्या मुलांनी डिप्रेशनमध्ये येऊन काही केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हे आम्ही शाळांना विचारलं. आम्हाला शाळेतून उत्तर आलं की आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही, तुमचं तुम्ही बघा. पण प्रेशराईज मात्र हेच करतात, वेगवेगळ्या माध्यमातून करतात. मुलांना फोन करतात, मुलांना मेसेजेस करतात, ऑनलाईनमध्येही मुलांना करतात. आणि आता जेव्हा आम्ही शाळेत आलो तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या पक्षांतून म्हणजे त्याच पक्षांच्या आमच्या पक्षांबरोबर भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आमच्या आपसामध्ये पॅरेंट्समध्ये भांडणं लावायचं, तुम्ही वेगळ्या पक्षातून येतात, एकदा या पक्षात. आम्ही अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाकडे गेलो नाही. आम्ही एक पॅरेंट्स म्हणून आम्ही आमची लढाई चालू ठेवली. फक्त आता आम्हाला नाईलाजाने संजय मेहरा सरांकडे जावं लागलं, कारण शेवटी लोकनेते तेच आहेत. बाकी कोणीही कोणाला मदत केली नाही. आम्ही वर्षभरात सगळ्यांकडे फिरतोय, फक्त शब्द देतात उद्या या परवा या. आम्हाला वर्षभर फक्त या मॅडमनी फिरवलेलं आहे, इतर काहीही केलेलं नाही आहे. हां, गव्हर्नमेंटने असं कोणताही आदेश दिलेला नाही आहे की जर पॅरेंट्सनी फी भरली नसेल तर मुलांचं शिक्षण थांबवा. उलट गव्हर्नमेंट समोरून सांगते आहे की जर पॅरेंट्सचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते समजावून घ्या, पण कोणत्याही मुलाचं शालेय शिक्षण थांबवलं नाही पाहिजे. इथं तर ह्या शाळेमध्ये पहिलीपासून अगदी 10वीपर्यंत सगळ्या मुलांचं शिक्षण ऑनलाईन शिक्षण बंद झालेलं आहे. जोपर्यंत फीस क्लिअर होत नाही तोपर्यंत मुलांना ऑनलाईन शिक्षणमध्ये घेत नाही आहेत आणि सगळ्यांचं शिक्षण बंद आहे. वहीं उनके साथ जनप्रतिनिधि के रूप में मनसे के पदाधिकारी संजय मेहरा व उनके सहयोगी भी दिखाई दिए. संजय भाई, क्या कहना चाहोगे इस समय यहाँ पे विद्यार्थियों के अभिभावक यहाँ पे खड़े अपनी अपनी समस्याओं को लेकर के, आपकी प्रशासन से क्या बात हुई है, स्कूल प्रशासन? सर, स्कूल प्रशासन को हमने एक पत्र के माध्यम से बताया था कि ऐसे ऐसे हमारे पास पेरेंट्स लोगों की कंप्लेंट आई हुई है, तो उसके लिए हमने यहाँ पर एक पत्र लिखा था हमारे पक्ष के माध्यम से, और ऐसा ही एक पत्र हमने शिक्षण गटाधिकारी जो है उनको भी दिया था, बीडीओ को भी एक पत्र दिया था. उनसे हमको एक उत्तर भी आया था. उसी उत्तर की कॉपी लेकर हम इनके पास आए थे और चर्चा करने की कोशिश हमने बार बार की है, मगर जिस तरह से अब बोला गया कि ये इस पक्ष के पास गए, उस पार्टी के पास गए, मगर कुछ नहीं हुआ. कुछ इसलिए नहीं हुआ कि हो सकता है कि आपने उनके लोगों को कम किया होगा और कुछ निर्णय नहीं लिया, और हम तो यहाँ पर निर्णय लेने के लिए आए और किसी हमारे 1 या 2 पेरेंट्स के लिए नहीं लाए. पूरे जितने भी पेरेंट्स हैं जो इस स्कूल में जिनके बच्चे पढ़ते हैं, सबकी समस्या एक ही है और समस्या को लेकर हम इनके पास में आए. और हम सिर्फ इतना ही मांग रहे हैं कि जो अधिकार तुम्हारे पास है, जो आप सिखा रहे हो, जो पैसे लेने हैं लो,
जो एक्टिविटीज़ जो वो नहीं कर रहे हैं। और हमको जो लेटर दिया गया शिक्षण अधिकारी से, उसमें भी लिखा हुआ है कि जो चीज़ें नहीं यूज़ हो रही है उनके आप पैसे चार्ज मत करिए। वही हम मांगने के लिए आए। हम 2 बार आ चुके हैं, हमको आश्वासन ही दिया गया और हमारे लेटर का भी जवाब नहीं दे रहे। तो आज यहाँ के कोई उनके होंगे परिचित, उन्होंने हमको बोला था कि 11:30 बजे आके हम चर्चा करके इसका कुछ ना कुछ निवारण करते हैं। उसी के लिए हम यहाँ पर आए थे, मगर वो भी उपलब्ध नहीं है और यहाँ पे प्रशासन उनका जो है उसमें कोई भी प्रतिनिधि यहाँ पर उपस्थित नहीं है। तो अब देखते हैं, अभी हम उनसे फिर बात करेंगे। अगर कुछ निर्णय आता तो ठीक है, वरना इन सब पेरेंट्स लोगों को लेके फिर महाराष्ट्र नवनिर्माण सेना का जो स्टाइल होता है, हम मोर्चा आंदोलन, यहाँ तो फिर अगर कोरोना का प्रादुर्भाव है तो हम यहाँ पर तंबू ठोक के यहाँ पर मैं उपोषण के लिए बैठूंगा ज़रूर, जब तक कि निर्णय नहीं आता। नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही अलोशिस शाळेमध्ये आलो आहोत, कारण या पालकांचे नेहमी आम्हाला तक्रारी येत होत्या. परंतु या शाळेला सुद्धा आमच्याकडून नेहमी तक्रारी जात होत्या, परंतु त्याच्यावरती गेल्या वर्षभरापासून कोणत्याही पद्धतीने कोणतेही विचार केला गेलेला नाही आहे. या शाळेच्या माध्यमातून जर का फीज भरली नाही तर रिझल्ट देणार नाही, अशा प्रकारची पालकांना उत्तरं देण्यात आलेली आहेत. आणि या उत्तराचा सुद्धा आम्ही त्यांना वारंवार विचारणा केली असताना त्यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. आणि त्याच निमित्ताने आज पुन्हा शाळा चालू झालेल्या आहेत, ऑनलाईन असतील परंतु चालू झाल्या आहेत. आणि पुन्हा त्याच पालकांना आणि त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा फीसाठी त्यांच्याकडून तगादा लावला जात आहे. आणि याच्याचमुळे आम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्याशी त्याच प्रश्नावरती विचारविनिमय करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्याकडून आम्हाला आता थोड्या वेळात उत्तर देतो असं सांगण्यात आलेलं आहे. पाहूया काय उत्तर देत आहेत. नंतर नाही तर त्यानंतर आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पालकांना घेऊन या ठिकाणी आंदोलन मोर्चा उभारण्यात येईल. वहीं इस मामले में हमारे संवाददाता ने स्कूल प्रशासन से बात करनी चाहिए, पर उन्होंने कैमरे के सामने कुछ भी कहने से मना कर दिया. पर हकीकत तो यही है कि कोरोना भले ही कम हुआ हो, परंतु लोगों की समस्या अब तक कम नहीं हुई है.